ऐकला व मी काय सांगतो. काय सांगतेस? आता उद्या हरसूलचा बाजार आहे. घरातला सगळा संपलाय. मग लखू तात्यांकून 2,000 रुपये घेता का? म्हणजे बाजार पूर्ण होईन आपला. लखू मामाकडून आता पैसे घ्यायला लाज जशी वाटते. मागाचा ॲडव्हान्स घेतला तो आपण आता खाऊन बसलो. म्हणून मी तुम्हाला सांगत असते जिथं नको तिथं पैसे उधळत जाऊ नका म्हणून. पण तेव्हा माझं रुपयाचं ऐकत नाही. आता मी काय गंग्या मामासारखा दारू पितोय आणि दारूवर पैसे उधळतोय? काय बोललात? माझ्या बापाला एक शब्द बोलायचा नाही बरं का. आता मी काय बोललो? पेत असन माझा बाप दारू, उधळत असन दारूवर पैसे. पण माझ्या बापाने ना मला फार जीव लावला आहे. एखाद्या वेळेस माझ्या बापानं आईला मारला असं, आईला शिव्या दिल्या असतील. पण मला दिलाय ना कधी एका चापटीने पण मारलं नाही हो. आता चंद्र मी काय सांगतोय? नव्हतं तुम्ही माझं नाव नका घेऊ, पण माझ्या बापाला एक शब्द पण बोलायचा नाही. एवढं काल तुला राग यायला पाहिजे? मी काय बोललोय? अहो मी तुझ्या बापाला काय शिव्या घालतोय? मी का तुला राग यासाठी लग्न केलाय तुझ्याशी? अहो माझा तुझ्यावर प्रेम आहे. हं मास्तरीन बाई तूच सांगतेस ना, बायको नवऱ्याची मैत्रीण प्रेयसी राहते, नवनवं तर आई राहते. अहो मग नवरा काय वेगळा राहतो? नवरा सुद्धा एक मित्र असतो, प्रियकर असतो. सगळ्या नात्यांचं प्रेम देते ना. मी ना देईन तुला सगळ्या नात्यांचं प्रेम. तुम्हाला सांगू का, म्हणूनच तुम्ही मला जाम आवडता. लोक म्हणत असते माद्यारी कमावानी बावट हिंडत बसतो. पण तुम्हाला सांगू, तुम्ही हळूहळू बदलायला लागले. तो चिंतित तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझा नशीबच पालटून गेला. मला वाटायचं ना ती पिक्चरातले गोरे गोरे हिरोईनचाच आणि हिरोचाच प्रेम होतं. पण जेव्हा तू माझ्या आयुष्यात आली तेव्हा मला कळला की प्रेमाला रंगाची, रूपाची आणि पैशाची गरज नसते. बरोबर आहे तुमचा. एकदा का प्रेम झाला ना का त्याला पैशाची, रूपाची आणि अजून कसलीच गरज राहत नाही. एकदा का दोघांचं मन जुळलं ना मग त्यांना दुनियाशी काय घेणं नाही राहत. चिंतित एक खरं सांगू? सांगा ना. शिकली असतीस ना तर वकिलीन झाली असतीस. ए चंद्रे, मी काय सांगतोय? काय सांगता? वकिलीची ऍक्टिंग करून दाखव ना. तुमचं तर काय तरच असतंय आपलं. चंद्रे अहो